ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे प्रमुख मार्गदर्शक श्री अनिल काकोडकर, शरद पवार इन्स्पायर फेलोशिपच्या निमंत्रक सुप्रियाताई सुळे, मंचावर बसलेले इतर सर्व मान्यवर आणि मित्र हो. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ज्या 3 प्रकारांमध्ये दिली जाते त्यातला एक प्रकार म्हणजे साहित्य. आत्ताच आपण त्यातल्या 2 लेखकांचं मनोगत ऐकलं, मयूर सरकळे आणि अक्षय मोहिते. त्यांना आठवत असेल की गेल्या वर्षी ह्याच महिन्यात 10 डिसेंबरला झालेल्या कार्यक्रमात ते तिथे बसले होते. आज ते इथे आले आणि तुमच्याशी बोलले. तर ही जी त्यांची अचिव्हमेंट आहे, हे त्यांनी जे साधलं आहे ते एका वर्षात या फेलोशिपच्या माध्यमातून साधलं आहे. दुसरी एक कहाणी तुमच्यासमोर आली, ज्वारीची कहाणी, धनंजय सानप यांनी लिहिलेली. त्या पुस्तकाचं आत्ता प्रकाशन झालं. धनंजय सानप आणि त्याच्याच बॅचला दुसरा जो लेखक होता आमचा प्रदीप कोकरे, ते दोघेही मागे बसलेले आहेत. दोघेही आज आलेले आहेत. हे आमच्या पहिल्या बॅचचे लेखक आहेत. दोघांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि दोघेही लौकिक अर्थाने यशस्वी झालेले आहेत. कारण प्रदीप कोकरेला एका वर्षात 3 पुरस्कार त्याच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी मिळाले. फेसबुकवर आणि वर्तमानपत्रात अनेक ठिकाणी त्याच्या कादंबरीची भरपूर चर्चा झाली. धनंजय सानप ह्याने खूप कष्ट घेतले. जवळजवळ 2 वर्ष त्याला लिखाणासाठी लागले. ही फेलोशिप फक्त एका वर्षासाठी असते, पण जर गरज पडली तर लेखकाला त्यानंतरही मार्गदर्शन केलं जातं आणि त्याच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. धनंजयने त्या सगळ्या मार्गदर्शनाचा व्यवस्थित उपयोग केला आणि अत्यंत समाधानकारक असं पुस्तक आपल्यासमोर ठेवलेलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरची ताईंची आणि साहेबांची अशी भूमिका नेहमी असते की हे आपण जे करतो आहे ते लोकांसाठी करतो आहे, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि या हेतूनं आम्ही हे पुस्तक रूपाने प्रसिद्ध होण्याअगोदर साधना साप्ताहिकामधून या पुस्तकातले लेख क्रमशः प्रसिद्ध केले होते आणि त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. कारण ज्वारीचं पीक, ज्वारीचं उत्पादन हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं उत्पादन आहे आणि आस्थेचा विषय आहे संबंध महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गासाठी. आणि तो साहेबांच्याही आस्थेचा विषय आहे. आत्ताच सावंत सर म्हणाले की एकदा तरी पूर्ण वर्षभरात आपल्या सगळ्या फेलोंची साहेबांशी भेट झाली पाहिजे. ती सुरुवातीला तर होतेच पहिल्या दिवशी, फक्त आजच पहिल्यांदा असं घडलं की साहेब नाही आहेत. पण नंतरही वर्षभरातून एकदा एका कुठल्या तरी वर्कशॉपला, शक्यतो बारामतीला, त्यांची सगळ्या फेलोंशी भेट होत असते. ते वेळ देतात. सानपला आठवत असेल की त्यांच्या बॅचसोबत जेव्हा साहेबांनी संवाद साधला तेव्हा प्रत्येकाने आपल्या आपल्या विषयाचा त्यांना परिचय करून दिला की आपण कुठल्या विषयावर पुस्तक लिहितो आहे. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की मी ज्वारीवरती पुस्तक लिहितो आहे तेव्हा साहेबांना त्यामध्ये इतका रस आहेच, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की त्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. ज्वारीबद्दल तू काय केलं आहेस, कुठल्या जातींबद्दल अभ्यास केला आहेस, कुठे कुठे फिरला आहेस, मग या गावाला गेला आहेस का, त्या गावाला गेला आहेस का. हे जे बारकाईनं एक आपल्या आस्थेनं आणि बारकाईनं आपल्या विषयाकडे बघणं असतं ते ह्या फेलोशिपच्या निमित्तानं साहेबांपासून, ताईंपासून आम्ही सर्व आमच्या फेलोंच्या सतत सोबत असतो. यावर्षी जे फेलो आपले आहेत त्यांनाही हा अनुभव येईलच. मित्रहो, लेखक होण्याचं स्वप्न पाहणारे जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी फेलोशिप आहे. गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 2,500 लेखक होऊ इच्छिणाऱ्या तरुण तरुणींनी या फेलोशिपसाठी अर्ज केला होता. म्हणजे इतके लोक आहेत महाराष्ट्रात की ज्यांना काहीतरी लिहायचं आहे, पुस्तक लिहायचं आहे, प्रसिद्ध व्हायचं आहे, आपल्या विषयाची मांडणी करायची आहे. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकतर भौतिक अभावग्रस्तता आपल्याकडे भरपूर आहे आणि दुसरं म्हणजे बौद्धिक वैचारिक अभावग्रस्ततासुद्धा भरपूर आहे. म्हणजे जे अक्षय मोहिते तुम्हाला आता म्हणाला की मला पुस्तक लिहायचं होतं पण मला कोणाशी बोलावं, काय बोलावं, माझ्या लिखाणामधल्या चुका काय आहेत किंवा माझी विचार करण्याची पद्धत चुकते का, माझी मांडणीमधली पद्धत चुकते का, हे सांगायला माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ही अशी एक योजना आहे की जी ग्रामीण भागातल्या, निमशहरी भागातल्या लेखकांना वेचते आणि त्या लेखकांशी एक वर्षभर त्यांच्यासोबत राहून काम करतो. ज्या फेलोंना आपण निवडतो त्यांची निवड महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कादंबरी, नाटक, भाषांतर अशा साहित्य प्रकारांमधले जे नावाजलेले लेखक आहेत, समीक्षक आहेत, ते करतात. मग त्यामध्ये पूर्वी आमच्यासोबत हरी नरके होते, आता राजीव नाईक आहेत, प्रज्ञादया पवार आहेत, रणधीर शिंदे आहेत, गणेश विस्पुते आणि करुणा गोखले हे भाषांतरकार आहेत, किरण येले कथाकार हे आपल्यासोबत असतात, किरण गुरव ज्यांना गेल्या वर्षी साहित्य अकादमी पारितोषिक मिळालं तेही आपल्यासोबत आहेत. ही सगळी मंडळी मार्गदर्शन करतात
वर्षभरातून आम्ही त्यांच्या कार्यशाळा घेतो. या लेखकांच्या त्या निवासी कार्यशाळा असतात, कमीत कमी 2 दिवसांच्या त्या असतात. 2-2 दिवस एकत्र राहतात सगळे लेखक आणि त्यातून त्यांचं स्वतःचं पण एक बॉन्डिंग तयार होतं. त्यांच्या स्वतःशी एकमेकांशी चर्चा होतात, वेगवेगळ्या तज्ज्ञांशी त्यांना चर्चा करायला मिळतात आणि त्यांच्या लिखाणाबद्दल ज्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा या सगळ्या फेलोशिपच्या योजनेमधून प्रयत्न होतो. मित्र, आपल्याला माहिती आहे की लेखक होणं म्हणजे त्यांचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपण पूर्ण करतो ते बरोबर आहे, पण त्यासोबत आणखी एक विचार ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे आदरणीय पवारसाहेबांचा, ताईंचा आणि चव्हाण सेंटरचा, तो म्हणजे लेखक हा आपले विचार घडवतो, समाजाचे विचार घडवतो. त्यामुळं उद्याच्या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला काही सांस्कृतिक आणि वैचारिकदृष्ट्या साध्य करायचं असेल, काही नैतिकदृष्ट्या साध्य करायचं असेल तर ते लेखक करू शकतील. लेखक उद्याचा महाराष्ट्र घडवू शकतील आणि त्यामुळं असे लेखक घडवण्याची पहिल्यांदा गरज आहे. लेखक घडवायचेत म्हणजे काही त्यांना शिकवायचं नाही आहे, त्यांना ट्रेनिंग द्यायचं नाही आहे कसं लिहायचं ते, तर त्यांची जी विचाराची प्रक्रिया आहे त्या विचाराच्या प्रक्रियेमध्ये येणारे अडथळे दूर करणं, महाराष्ट्राचा एकूण जो वैचारिक वारसा आहे, सामाजिक वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे तो त्यांच्यासमोर खुला करणं. आता तसं सावंत सर म्हणाले तसं चांगला माणूस घडवणं, चांगलं यंत्र घडवणं हीच उद्दिष्ट आपलीसुद्धा आहेत आणि त्या दृष्टिकोनातून लेखकांना सहाय्य करण्यासाठी ही फेलोशिप दिली जाते. यावर्षीसुद्धा आपण एकूण 12 लेखक निवडलेले आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून. 4 आपण कादंबरीसाठी लेखक निवडले आहेत. त्यामध्ये अमर गोरे हा धाराशिवचा आहे, त्यानंतर संतोष पावरा हा नंदुरबारचा अत्यंत दुर्गम भागामधला कार्यकर्ता आहे. अनिता सूर्यवंशी आणि मुक्ता बाम या पुण्याच्या आहेत. ललितेतर म्हणजे नॉन फिक्शनसाठी सूरज दहागावकर, स्नेहा टोनपे, अविनाश पोईनकर हे तिघेही विदर्भातले आहेत. त्यातले दोघे चंद्रपूरचे आहेत आणि स्नेहा टोनपे यवतमाळचे आहेत. मोतीराम पोळ हे परभणीचे आहेत. अनुवादासाठी आपण 2 फेलोंची निवड केलेली आहे. सोहम पिंगळीकर हे छत्रपती संभाजीनगरचे आहेत आणि अक्षय शेलार हे अहमदनगरचे आहेत. आणि नाटकासाठी आपण 2 फेलो निवडलेले आहेत. योगेश्वर बेंद्रे सोलापूर आणि प्रबोधन भुयार पुणे. या सर्व लेखकांचं मी अभिनंदन करतो सर्वांच्या वतीने आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.